गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल 12 पर्यंत आलो होतो. लेक्चर नंबर 70 मध्ये आपण एक्झाम्पल 13 पासून स्टार्ट करणार आहे. काय आहे एक्झाम्पल 13? फाइंड फोरियर साइन अँड कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ एक f of x is equal to x to the power n minus 1, b f of x is equal to 1 upon under root x. म्हणजे काय झालं, दोन एक्झाम्पल एकाच प्रॉब्लेम मध्ये आहे. एक वेळा f of x is equal to x to the power n minus 1 आहे आणि दुसऱ्या b f of x is equal to 1 upon under root x आहे. सोल्युशन: given that f of x is equal to x to the power n minus 1, ए सोडवू आपण आधी. टू फाइंड फोरियर साइन अँड कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. हेन्स फोरियर साइन अँड कोसाइन ट्रान्सफॉर्म आर f plus suffix s of f of x which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of x sin sx dx and Fourier f plus suffix c of f of x which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of x cos sx dx. Hence f plus suffix s of x raised to n minus 1 which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity f of x value x to the power n minus 1 into sin sx dx and f plus suffix c of x raised to n minus 1 which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity x to the power n minus 1 into cos sx dx. ड्यू टू इक्वेशन नंबर 1. मित्रहो, आपण दिलेलं फंक्शन f of x is equal to लिहिलेला आहे, साइन आणि कोसाइन ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि त्यामध्ये f of x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. आता हा जो फोरियर साइन ऑफ x रेज टू n मायनस 1 आहे, याला i न मल्टिप्लाय करायचा आहे आणि f ला सफिक्स c ऑफ x रेज टू n मायनस 1 जे आहे याच्या सोबत ऍडिशन करायचं आहे आणि म्हणून f ला सफिक्स c इन ब्रॅकेट x टू द पॉवर n मायनस 1 plus I f plus suffix s in bracket x to the power n minus 1 which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity bracket मध्ये cos sx plus I sin sx into x to the power n minus 1 dx आपण कॉमन घेतलेला आहे. सोबतच इंटेग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी as well as under root 2 upon pi is also taken out common. Putting which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity e to the power I s x into x to the power n minus 1 dx. Because you know that e to the power I theta which is equal to cos theta plus I sin theta. त्यामुळे इथं x च्या जागेवर sx असल्यामुळे e to the power isx. आता पुटिंग isx which is equal to minus t आणि hence x is equal to minus t upon is, hence dx is equal to minus dt upon is. मित्र हो, हे सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर when x is equal to 0 t is equal to 0, when x is equal to infinity t is equal to infinity आणि म्हणून लिमिट काही बदलणार नाही. which is equal to under root 2 upon pi integral 0 to infinity e to the power minus t into in bracket x ची किंमत minus t upon is ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर n minus 1 आणि dx ची किंमत ब्रॅकेट मध्ये मायनस dt अपॉन is. सो विच इज इक्वल टू अंडर रूट 2 अपॉन पाय इनटू, आता हा -1
हे जे मायनस साइन आहे याला आपण लिहू शकतो -1/n-1 आणि ही जे मायनस साइन आहे याला लिहू शकतो -1 म्हणजे -1/n-1 + 1 याचा अर्थ असा झाला की -1/n राहिलं मग which is equal to √2/π into -1/n आणि is ला 1/is ला पॉवर n-1 इंटू 1/is ला पॉवर 1 आणि म्हणून डिनॉमिनेटरला आपल्याला is ला पॉवर n लिहिता येते 1/is ला पॉवर सुद्धा n लिहिता येते आणि 1/n लिहिलं काय 1 किती वेळा मल्टिप्लाय केलं तरी 1च येणार त्याच्यामुळे आपण डायरेक्ट डिनॉमिनेटरला is ब्रॅकेट मध्ये त्याला रेस्ट टू n लिहिलेला आहे इंटेग्रल 0 to infinity e to the power -t into t raised to n-1 dt which is equal to √2/π हा जो i raised to n आहे तो डिनॉमिनेटरला i raised to n लिहिलेला आहे आणि हे जे -1 आहे ना या -1 च्या बदल्यात i चा वर्ग लिहिलेला आहे आणि त्याला अजून पॉवर n आहे आणि इंडायसेसच्या रूलनं i raised to 2n आपल्याला लिहिता येते ते लिहिलेलं आहे त्याच्या डिनॉमिनेटरला i raised to n s raised to n इंटेग्रल फ्रॉम 0 to infinity e to the power -t into t raised to n-1 dt so which is equal to √2/π आता i raised to 2n upon i raised to n याला न्यूमरेटरला जर नेलं तर i raised to n राहील डिवाइडेड बाय s raised to n आणि इंटेग्रल 0 to infinity e to the power -t into t raised to n-1 dt that is gamma n मित्र हो तुम्ही बीएससी फर्स्ट इयरला बीटा आणि गॅमा हा चॅप्टर शिकलेले आहात त्यामुळे गॅमा n+1 ची डेफिनेशन काय आहे which is equal to integral 0 to infinity e to the power -x into x to the power n dx पण आपल्या जवळ तर t raised to n-1 आहे त्यामुळे यांच्या ठिकाणी जर n-1 ठेवलं या फॉर्म्युल्यामध्ये तर काय येते n-1 + 1 1 will be cancel गॅमा मध्ये n which is equal to integral 0 to infinity e to the power -x x raised to n-1 dx आता फरक काय आहे इथं x व्हेरिएबल मध्ये आहे इथे t व्हेरिएबल मध्ये आहे आणि तुम्हाला तर माहित आहे व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल आणि म्हणून या इंटेग्रल 0 to infinity e to the power -t into t raised to n-1 dt च्या बदल्यात आपल्याला गॅमा n लिहिता येते आता याच्या नंतर आपण काय करू शकतो √2/π i/s एका ब्रॅकेट मध्ये त्याला रेस्ट टू n आणि गॅमा n असंही लिहू शकतो हेन्स y plus suffix c of x raised to n-1 plus i y plus suffix s of x raised to n-1 which is equal to √2/π in bracket cos π/2 plus i sin π/2 whole raised to n हे कशाच्या बदल्यात लिहिलेलं आहे i raised to n च्या बदल्यात कारण cos π/2 0 होऊन जाईल आणि sin π/2 1 येईल त्यामुळे i raised to n रिझल्टला आपल्याला असं लिहिता येते इनटू गॅमा मध्ये n अपॉन s raised to n so which is equal to √2/π into डिमॉरिस थेरमच्या मदतीनं cos n π/2 plus i sin n π/2 into गॅमा मध्ये n whole divided by s raised to n equating real and imaginary parts from both sides comma we get y plus suffix c of x raised to n-1 which is equal to real part √2/π into gamma मध्ये n upon s raised to n into cos n π/2 and imaginary part y plus suffix s of x raised to n-1 which is equal to हा i कटल्यानंतर आपल्याला इमॅजिनरी पार्ट मिळेल which is equal to √2/π into gamma मध्ये n upon s raised to n into sin n in bracket n π/2
मित्र हो, हे दोन्ही रिझल्ट आपल्याला मिळाले. हे झालं एचं सोल्युशन. आता बीच्या सोल्युशन साठी जर या एच्या सोल्युशन मध्ये यांची किंमत आपण 1/2 ठेवली तर आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√x दिलेला आहे. ते योगायोगानं येऊन जाते. त्यामुळे पूर्ण अशा पद्धतीनं करायची गरज नाही. आणि म्हणून सोल्युशन बी, गिवन दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√x टू फाइंड फोरियर साइन अँड कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. आता याच्यामध्ये जर हा एक्झाम्पल सोबत आला तर ठीक आहे, पण वेगळा जर हा खालचा बी एक्झाम्पल आला तर आपल्याला जसं एच आपण सोल्युशन काढलं त्याच पद्धतीनं रन व्हावं लागेल. परंतु आता तुम्हाला हाऊ टू कॅल्क्युलेट व्हेन एफ ऑफ एक्स इज गिवन then Fourier sine as well as cosine transform you know very well. So to find Fourier sine and cosine transform of f of x which is equal to 1/√x, this solution is start from here b, and b in b f of x is given to be 1/√x. We know that f plus suffix c of x raised to n minus 1 which is equal to √2 upon pi into gamma मध्ये n upon s raised to n into cos n pi by 2. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, जे की तुम्ही 2 ऍक्च्युअली डिराइव्ह केलेला आहे तेच आहे ते. and f plus suffix s of x raised to n minus 1 which is equal to √2 upon pi into gamma मध्ये n upon s raised to n into cos n pi by 2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, जे की तुम्ही 3 ए मध्ये 3 नंबरचं इक्वेशन डिराइव्ह केलेलं आहे. पुटिंग n is equal to 1/2 in equations 1 and 2, comma we get hence f plus suffix c of 1/√x. कसं आलं हो हे? इथं जर यांची किंमत 1/2 ठेवली तर x raised to 1/2 minus 1/2 म्हणजे x raised to minus 1/2 म्हणजे 1/x raised to 1/2 म्हणजेच 1/√x. So f plus suffix c of 1/√x which is equal to √2 upon pi into यांची किंमत गॅमा मध्ये 1/2 upon s raised to 1/2 cos 1/2 pi by 2 म्हणजे pi by 4 which is equal to √2 upon pi into गॅमा मध्ये 1/2 which is equal to √pi. हा रिझल्ट आपण बीएससी फर्स्ट इयरलाच डिराइव्ह केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ते माहित आहे बीटा आणि गॅमा फंक्शन मध्ये हा रिझल्ट तुम्ही डिराइव्ह केलेला आहे. सो √pi upon √s into cos 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2. हा √2 या √2c कॅन्सल झाला, हा √pi या √pi कॅन्सल झाला, and which is equal to 1/√s आपल्याला रिझल्ट मिळाला. and f plus suffix s of 1/√x which is equal to √2 upon pi into gamma मध्ये 1/2 upon s raised to 1/2 into sin pi by 4. इथे सुद्धा काय केलं आहे आपण, यांच्या जागी 1/2 सबस्टिट्यूट केलेला आहे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये. तर 2 वरून हे मिळालेलं आहे. So which is equal to √2 upon pi into √pi upon √x into sin pi by 4 ची किंमत 1/√2. हा √2 या √2c कॅन्सल झाला, हा √pi या √pi कॅन्सल झाला, आणि याचंही रिझल्ट which is equal to 1/√s आपल्याला मिळालेलं आहे. So next example 14 on page number 862. Find the complex Fourier transform of Dirac delta function delta of t minus a. म्हणजे इथं f of t ची किंमत delta of t minus a दिलेली आहे. सोल्युशन, given that f of t is equal to delta of t minus a, to find the complex Fourier transform of f of t. Hence the complex Fourier transform is given by capital F of in bracket f of t which is equal to 1/√2 pi
इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई टू द पॉवर आय एस टी इंटू एफ ऑफ टी डी टी. आता या एफ ऑफ टीच्या ठिकाणी आपल्याला डेल्टा इन ब्रॅकेट टी मायनस ए ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. Hence f of delta in bracket t minus a which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity e to the power ist into delta of t minus a dt. फक्त f of t च्या ठिकाणी delta of t minus a आपण सबस्टिट्यूट केलेला आहे. So which is equal to 1 upon under root 2 pi limit s tends to 0 integral a to a plus h e to the power i s t upon dt. हे कसं आलं तुम्हाला लक्षात आलं नसेल, कारण ही डेफिनेशन याच्या आधी आलेली नाही आहे. कोणती हो? बिकॉज डिरॅक डेल्टा फंक्शन डेल्टा ऑफ टी मायनस ए इज डिफाइंड ॲज डेल्टा ऑफ टी मायनस ए विच इज इक्वल टू लिमिट एस टेन्स टू 0 कॅपिटल आय ऑफ एच कॉमा टी मायनस ए आणि वेअर capital I of h comma t minus a which is equal to 1 upon h केव्हा for a is less than t is less than a plus h. म्हणजे जर तुमचा t a पासून a plus h पर्यंत व्हॅरीज होत असेल तर which is equal to 1 upon h. म्हणजे आधी काय झालं? आधी डेल्टा ऑफ t minus a च्या ठिकाणी लिमिट s टेन्स टू 0 I of h comma t minus a सबस्टिट्यूट केलं आणि आय ऑफ एच कॉमा टी मायनस ए विच इज इक्वल टू लिमिट बदलले मग ए टू ए प्लस एच आणि 1 अपॉन एच. आय ऑफ एच कॉमा टी मायनस ए च्या ठिकाणी 1 अपॉन एच आणि दुसऱ्या वेळेस आय ऑफ एच कॉमा टी मायनस ए विच इज इक्वल टू 0 टी इज लेस दॅन ए अँड टी इज ग्रेटर दॅन ए प्लस एच. हे याची डेफिनेशन आहे डिरॅक फंक्शनची. पण तुम्हाला माहित आहे इम्पल्स फंक्शन, बिकॉज इम्पल्स फंक्शन विच इज इक्वल टू डेल्टा ऑफ टी मायनस 1 विच इज इक्वल टू 1 अपॉन इप्सिलॉन. म्हणजे एचच्या जागी इथे इप्सिलॉन आहे, बाकी ए इज लेस दॅन टी इज लेस दॅन ए प्लस इप्सिलॉन आणि विच इज इक्वल टू 0 अदरवाइज. मग बाकी काही असो लिमिट त्यावेळेस 0 हे सोडू. म्हणून which is equal to 1 upon under root 2h limit s tends to 0 1 upon h e to the power ist upon is limits from a to a plus h याचं इंटिग्रेशन केलं with respect to t which is equal to 1 upon under root 2 pi limit s tends to 0 in bracket upper limit t च्या ठिकाणी a plus h जर ठेवलं तर e to the power i s in bracket a plus h मायनस ई टू द पॉवर लोअर लिमिट ए जर ठेवलं तर ई टू द पॉवर आय एस ए पाहिजे. इथे आय एस ए पाहिजे कारण की लोअर लिमिट काय आहे? ए आहे. ठीक आहे. आणि डिवाइडला आय एस एच. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर आय एस ए. इथं सुद्धा ई टू द पॉवर आय एस ए इंटू ई टू द पॉवर आय एस एच असं आपल्याला लिहिता येते. मग त्याच्यातून ई टू द पॉवर आय एस ए टेकन आउट कॉमन. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 पाय ई टू द पॉवर आय एस ए इंटू लिमिट एस टेन्स टू 0 इन ब्रॅकेट ई टू द पॉवर आय एस एच रिमेनिंग मायनस 1 अपॉन आय एस एच ब्रॅकेट कंप्लीट. सो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर आय एस ए अपॉन अंडर रूट 2 पाय आणि ही जे लिमिट आहे याच्या बदल्यात येईल 1 कारण तुम्हाला माहित आहे लिमिट थीटा टेन्स टू 0 ई टू द पॉवर थीटा मायनस 1 अपॉन थीटा विच इज इक्वल टू 1. थीटाच्या जागेवर इथे आय एस एच अपॉन आय एस एच आहे. तर मित्रहो आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे.